बीडमधील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय। विरोधकही यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करतायत। अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता चांगलेच आक्रमक झालेत। गुन्हेगारांना द्या नाही असं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलेलं आहे। तर मात्र या घटनेतील मुख्य आरोपीला कधी अटक केली जाणार हा प्रश्न कायम आहे। बीडच्या गुंडगिरी विरोधात फडणवीस मैदानात। बीडचा गुंडाराज संपवण्याचा फडणवीसांचा निर्धार। फडणवीस बीडची गुंडगिरी सिंघम स्टाईलने संपवणार। संतोष देशमुख हत्येनं बीड जिल्ह्यातल्या गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थाच राहिली नसल्याचा आरोप जिल्ह्यातल्या आमदारांनी विधिमंडळात केला। आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी किती फोफावलीय याचा पाढाच विधिमंडळात वाचला। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावेळीही विधिमंडळात वाल्मिक कराडची गुंडगिरी मोडून काढण्याचा निर्धार केला होता। आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे। ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। बीड जिल्ह्यातली गुंडगिरी मोडून काढण्यासाठी फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। किमान अजितदादा किंवा एकनाथ शिंदेंनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी विनंती धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही। सुरेश धसांच्या मागणीवर फडणवीसांनी पुन्हा आपली रोखठोक भूमिका मांडली। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचं माहिती नाही, पण बीड जिल्ह्यातली गुंडगिरी मोडूनच काढणार असा पुनरुच्चार फडणवीसांनी केला। असं आहे की बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू। त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू, पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू घेणार नाही। फडणवीसांच्या वक्तव्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे। फडणवीसांनी बीडची गुन्हेगारी ठेचून काढण्याचं मनोमन ठरवलंच आहे। त्यामुळेच त्यांनी सिंघम इमेज असलेल्या नवनीत कौवत यांना बीडचं पोलीस अधीक्षक म्हणून पाठवलंय। येत्या काळात बीडमध्ये कायद्याचं राज्य सुरू होईल आणि गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन होईल अशा आशा आता पल्लवित झाल्यात। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।